हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आणि शेवटी डॉक्टर भेटले. माझ्या वाट्याला जो जिल्हा आला होता तिथे म्हणजेच मोतीहारीला मला लगेच पाठवण्यात आलं नाही. डॉक्टर रविकांतनी मला पाटण्याच्या उपजिल्हा रुग्णालयात काही दिवस सगळ्याची सवय होण्याकरिता पाठवलं. तो जितियाचा दिवस होता. OPDमध्ये म्हणजेच बाह्यरुग्ण विभागात कोणीच नव्हतं. सगळ्या डॉक्टर्स विश्रांती कक्षात होत्या. त्या कक्षाच्या दाराबाहेर गरोदर बायकांची मोठी रांग लागलेली होती. या बायकांना रुग्णालयातला एक पुरुष परिचारक तपासत होता. ही तपासणी म्हणजे काय तर तो त्यांना कितवा महिना आहे ते विचारत होता आणि लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या लिहून देत होता. मॅडम, मी तुम्हा सगळ्यांना सगळीकडे शोधत होते. एका डॉक्टर शेजारी बसत मी म्हणाले. इथे किती छान आरामात बसता येतं. AC आहे ना, शांतता आहे. बाहेर OPD डोकं अगदी पिकून जातं. ती म्हणाली. याच OPDतल्या एका कोपऱ्यात एक मेंदीवाली बसली होती. या सगळ्या डॉक्टर्स तिच्याकडून एकानंतर एक हातावर मेंदी काढून घेत होत्या. जिच्या हातावर मेंदी काढून झाली होती ती एक डॉक्टर पलंगावर आराम करत हात वाळवत पडली होती आणि दुसरीच्या स्मार्टफोनवरचे फोटो बघत होती. बिहारच्या त्या रुग्णालयातला माझा तो पहिलाच दिवस होता. तरीही मला संयम राखणं जड जात होतं. मी जे बघत होते त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. वैद्यकशास्त्राची काही चेष्टा चालवली होती इथं. या सरकारी रुग्णालयावर पूर्ण भरवसा ठेवून इथं आलेल्या गरोदर बायकांचा तर हा अपमान आणि अनादरच होता. एकीने मला विचारलं, इथून तुम्हाला कुठे पाठवणार आहेत? मॅम, मी मोतीहारीला जाणार आहे. अरे देवा, ती डोळे फिरवत म्हणाली. मग तिची आणि तिच्या सहकारी डॉक्टरची अर्थपूर्ण नेत्रपल्लवी झाली. मग कुत्सित हसत ती म्हणाली, मोतीहारी, अब पता चलेगा. अब पता चलेगा? मला माहीत नव्हतं असं काहीतरी होतं का? असं का म्हणताय तुम्ही? मी आणखी जाणून घ्यायच्या हेतूने विचारलं. तिथे जा एकदा, मग कळेलच. चंपारणने तो गांधीजी को भी धोती पहना दी थी. आणि मग त्या हसू लागल्या. त्यांच्या निर्लज्ज आणि भावनाशून्य वागण्याने मी स्तिमितच झाले. प्रसूतीपूर्व बाह्यरुग्ण विभागाचं त्यांनी किटी पार्टीमध्येच रूपांतर केलं होतं. कदाचित त्या दिवशी सण असल्यामुळे असं वातावरण असेल, पण तरीही ते स्वीकारार्ह नव्हतंच. लवकरच मी मोतीहारीला पोचले. तिथली वाईटातली वाईट परिस्थिती मी आधीच पाहिली आहे असं जरी मला वाटलं होतं तरी रोज सरणारा दिवस आणखी वाईट काहीतरी मला दाखवत होता. मोतीहारीचं हे शिखर सर करण्यापूर्वी डॉक्टर रविकांतनी मला सवय व्हावी म्हणून काही दिवसांकरिता पाटण्याला पाठवलं होतं ते योग्यच केलं होतं. मोतीहारी जिल्हा रुग्णालयाबद्दल उपहासाने काढलेले ते उद्गार माझ्या मनात घर करून राहिले होते. हे रुग्णालय सगळ्यात कठीण प्रकरणांपैकी एक आहे असं मला सांगण्यात आलं होतं. ते कधी सुधारणार नाही म्हणून अनेकांनी प्रयत्न करणं सोडून दिलं होतं. पण अशा प्रकारच्या साशंक वृत्तीने तिथे कामाला सुरुवात करणं मला परवडण्यासारखं नव्हतं. जर मी मनात अशा विचारांना थारा दिला असता तर युद्ध सुरू होण्यापूर्वीच मी शरणागती पत्करल्यासारखं झालं असतं. जिल्हा रुग्णालयासंदर्भात पुढील 3 महिन्यात काय काय करता येईल याची योजना मी तयार केली होती आणि त्याचं सादरीकरण करणार होते. या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून मी डॉक्टर्स आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकृत आमंत्रण दिलं. मला कोणताच आराखडा देण्यात आला नव्हता. मला स्वतःलाच सगळं ठरवायचं होतं. माझ्या सादरीकरणामधल्या स्लाईड्स मी अगदी काळजीपूर्वक निवडल्या होत्या आणि माझं बोलणंही मोजून मापून ठरवलेलं होतं. इथल्या डॉक्टरांनी जबाबदाऱ्या झटकल्यामुळेच इकडच्या प्रसूती विभागात इतका गोंधळ माजला होता असं माझं मत होतं आणि त्याविषयी मला राग आणि चिंता वाटत होती. पण तरीही आमच्या पहिल्याच भेटीत हा विषय केंद्रस्थानी ठेवायला नको असं मी ठरवलं. मला काही त्यांच्यावर आरोपांचा हल्ला करून त्यांना सुरुवातीलाच
बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडायचं नव्हतं. मी काही तिथे त्यांना धमकावून, दम भरून त्यांचा कारभार उघडकीला आणायला आलेले नाही, असा विश्वास मला त्यांच्या मनात निर्माण करायचा होता. आरोप करण्यासाठी दुसऱ्याकडे बोटं दाखवणारा कार्यकर्ता होणं नेहमीच सोपं असतं. पण बिघडलेलं काहीतरी दुरुस्त करायला स्वतः चिखलात उतरून जबाबदारी स्वीकारणं त्याहून फार अवघड असतं. या वरिष्ठ डॉक्टरांचा बचावात्मक पवित्रा गळून पडून त्यांनी ग्रहणशील बनावं, असाच या पहिल्या भेटीचा उद्देश होता. हो, हे वरिष्ठ डॉक्टर्स होते. माझ्या जन्माच्याही अगोदरपासून त्यातल्या काही जणांनी या सरकारी रुग्णालयांमध्ये काम सुरू केलं असणार याची कल्पना येऊन मला जरा अस्वस्थ वाटत होतं. समजा जरी त्यांच्यापाशी माझ्या इतकी कौशल्य नसली तरी त्यांचा अनुभव नक्कीच फार फार जास्त होता आणि हे उघडपणे मान्य करायला माझी काहीच हरकत नव्हती. पण त्याचबरोबर मला या नाजूक बाबतीत समतोल साधायची गरज होती. म्हणजे त्यांचं माझ्याहून वरिष्ठ असणं मान्य असतानाच माझ्याकडच्या अधिक सक्षम तांत्रिक बाबींविषयी मला ठाम, आग्रही भूमिका घेण्याची आवश्यकता होती. पाटण्यातल्या जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांशी झालेल्या माझ्या पहिल्याच भेटीने मला एक महत्त्वाचा धडा शिकवला होता. अपरिचित ठिकाण असल्याने आणि माझी पहिलीच वेळ असल्याने मी जरा अस्वस्थ होते. त्यामुळे मी नकळत आपोआपच त्या डॉक्टरांच्या पुढे कनिष्ठ असल्यासारखी वागले होते. त्यामुळे त्यांनीही माझ्याकडे नुकतीच पासआऊट झालेली लहानशी मुलगी अशाच दृष्टीने पाहिलं होतं. त्यांच्याकरिता मी फारच लहान आणि तुच्छ गौण होते. म्हणूनच माझं म्हणणं कोणीही ऐकून घेतलं नव्हतं. यावेळी ती चूक अजिबात पुन्हा करायची नाही असं मी ठरवलं होतं. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सुरुवातीलाच मी म्हणेन की काही दिवस इथले प्रसूती कक्ष पाहिल्यावर मला लक्षात आलं आहे की कोणाही करिता अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणं किती कठीण आहे. इथे बऱ्याच अडचणी समोर आहेत. पण तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं आहे की मी काही इथं आरोप करण्याकरिता, दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याकरिता आलेली नाही आहे. तुमच्यासोबत एकत्र काम करून आपल्याकडच्या मातांसाठी उपलब्ध असलेली आरोग्यसेवा सुधारण्यासाठी मी आलेली आहे. तुम्हाला काही शिकवायला किंवा प्रशिक्षण द्यायला मी आली नाही आहे, कारण तुम्ही सगळेच अनुभवाने माझ्याहून फार मोठे आहात. मी फक्त माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेली वैद्यकशास्त्रातली आणि विज्ञानातली नवीन तंत्र तुम्हाला सांगायला आली आहे. कारण तुम्ही सगळे पासआऊट होऊन बरीच वर्ष झालेली असल्यामुळे कदाचित वैद्यकशास्त्रातली ही प्रगती, या सुधारणा तुमच्यापर्यंत पोचले नसतील. याकरिता मला तुमचा दिवसातला फक्त थोडा वेळ हवा आहे, केवळ काही तास. सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर ही आमची जागा आहे, तू इथं लुडबुड करू नकोस, दूरच राहा, असे काहीसे भाव होते. पण मी अशी प्रस्तावना केल्यानंतर ते जरा सैलावले. हळूहळू मला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागलं आणि ते नेहमीसारखे मनमिळाऊपणे वागतील असं वाटू लागलं. एक जण उद्गारली, गेले काही दिवस मी डॉक्टर तरूला इथं रुग्णालयात पाहतेय. इथे कोणीतरी आहे हे पाहून किती बरं वाटतंय. कोणीतरी आहे? खरं तर तिथं हजर असणं ही त्यांची जबाबदारी होती. ते त्यांचं काम होतं, माझं नव्हे. हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं का? अधिक चांगलं काम करता यावं यासाठी मी फक्त त्यांना मदत करायला आली होते, त्यांच्या बदली सगळी कामं करायला नव्हे. दुसरी एक डॉक्टर म्हणाली, डॉक्टर तरू, बाहेरून कोण कोण लोक येऊन डायलॉगबाजी करतात, ऐसा होना चाहिए, वैसा होना चाहिए. पण त्यांनी आमच्याबरोबर एक दिवस जरी इथं काम केलं ना, तरी त्यांना कळेल ते किती कठीण आहे ते. तुम्ही इथं थोडे दिवस काम करून पाहिल्यावर आमच्या अडचणी तुमच्या लक्षात आल्या, त्यामुळे आम्हाला फार छान वाटलं. मला वेळ देण्याचं आणि सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. मला विजयी झाल्यासारखंच वाटलं. धन्यवाद.